नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज आहे 7 जून आणि 7 जूनला मृग नक्षत्र निघतं तुम्हाला माहीत आहे. आणि खेड्यातले लोक म्हणतात की मृग निघतं आहे. तर बघा आमच्या म्हणण्यानुसार की आज मृगाची सुरुवात झालेली आहे. आणि असा मृगाचा पाऊस मोठा पडला का नाही आमच्या इथला, की इतका मोठा पडला की आमच्या कारभाऱ्यांना झोपेतून जागे झाले आणि त्यांना वाटलं आमच्या गायच्या गोठ्यात म्हणजे आमच्या गोकुळात काहीतरी राडा झाला असेल. म्हणून ते सकाळी लगबगीने गेले बघायला आणि तो व्हिडिओ करून आणला. तर बघा आता त्यांच्या तोंडून ऐका आणि त्यांच्यासोबत बघा तुम्ही की गायच्या गोठ्यात आमच्या काय राडा झालाय. तर चला मग बघू. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. बघा, मृग नक्षत्रातला पहिला पाऊस पडलेला आहे आणि आता गोटीवर आलो. मला वाटलं पाऊस पडून गाई खाली पाणी जर गेलं नसेल, पण नाही, सगळं व्यवस्थित आहे. आता पाऊस म्हणजे थोडी घाण होणारच. आणि आता ही शूटिंग केलेली बघितली, घरी गेलं की आमच्या घरच्याला लय वाईट वाटणार. त्यांनी वाटतं सदा सोबत असावं, शेतात असावं, गोटीवर असावं, पण घरची बी काम असतात, डब्बा करायचा असतो, कामाला जायचं असतं वेळेवर, मग उशीर होतो, त्यामुळे आणलं नाही. आणि ही बघा, ही आपला गोकुळ, ही परिवार सगळा माझा, त्यांच्यापाशी आल्यावर आनंद वाटतो. लहानपणच माझं यांच्यात गेलेलं आहे. मी जन्माच्या अगोदरपासून आई वडिलांनी ह्यांनी सांभाळलेला आहे. ही पिढी ना पिढी अशी चलत आली. जशी आपली ही पहिली पिढी जाते दुसरी पिढी येते, तसं आहे यांचं. बघा, ही सकू आहे, सकू. त्या बहिणीमध्ये सगळ्यात मोठी आहे, ही तिची आई आहे माग, लक्ष्मी. पुन्हा ही बक्या आहे, बक्या बक्या, ह्याचं नाव बक्का आहे, बकू, बकुळा. ही बघा बकुळा आहे. आणि त्याच्यानंतर ही रुबी, रुबी आहे, ही रुबी. आणि हे सगळेच लाडकं आहे बाळ माझं, ही छोटं बाळ. माही आहे, माही, माही आहे माझी. हे असा आहे आपला परिवार. आम्ही दूध देऊ किंवा न देऊ, पण कायम आपल्या सोबत असणार आहे. आणि आम्ही ह्यांच्या सोबत, ह्यांच्याशिवाय नाही आमचं जीवन, तसं मारतंय त्याला. तर आता आम्हाला काम करू द्या, गोटा साफ करतो. श्री स्वामी समर्थ.